भारतात ना एक असा 3 अंकी नंबर आहे जो आपल्या आर्थिक आयुष्यावर खूप मोठा परिणाम करतो. कर्ज मिळवण्यापासून ते घर भाड्याने घेण्यापर्यंत हा एकच नंबर अनेक दरवाजे उघडू शकतो किंवा कायमचे बंदही करू शकतो. हा नंबर आहे सिबिल स्कोअर. आणि आज आपण तोच सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर हा सिबिल स्कोअर नक्की आहे तरी काय? याला ना आपलं एक प्रकारचं फायनान्शियल रिपोर्ट कार्ड समजा किंवा मग विश्वासाचा स्कोअर. बँका किंवा कर्ज देणाऱ्या कंपन्यांना या एका आकड्यावरून कळतं की आपण कर्ज परत करण्यासाठी किती सक्षम आहोत. चला बघूया हे प्रत्यक्षात कसं काम करतं. ठीक आहे. आता हे उदाहरण बघा. म्हणजे चांगल्या स्कोअरची ताकद लगेच लक्षात येईल. इथे प्रियाचा सिबिल स्कोअर आहे 830, त्यामुळे तिला कर्ज मिळालं फक्त 12% व्याजाने. दुसरीकडे अमितचा स्कोअर आहे 639 आणि त्याला लागला तब्बल 16% व्याजदर. आता हा वरवर पाहता फक्त 4%चा फरक दिसतोय, पण यामुळे प्रियाची व्याजापोटी तब्बल 70,000 रुपयांपेक्षा जास्त बचत झाली. हा आहे चांगल्या स्कोअरचा थेट आर्थिक फायदा. तर सिबिल स्कोअर म्हणजे 300 ते 900च्या मधला एक आकडा. कर्ज देणाऱ्यांसाठी ही आपली पहिली ओळख असते. यात आपल्या आत्तापर्यंतच्या सगळ्या कर्जांचा इतिहास आणि हप्ते भरण्याचं सवयीचं सार असतं. सोपं गणित आहे. स्कोअर जितका 900च्या जवळ तितकी आपली पत चांगली. याचाच अर्थ एक मजबूत स्कोअर म्हणजे फक्त एक नंबर नाहीये, तो चांगल्या आर्थिक संधींचे दरवाजे उघडतो. जर आपला स्कोअर 750 पेक्षा जास्त असेल तर कर्ज लवकर मंजूर होतं, व्याजदर कमी लागतो आणि इतकंच नाही तर चांगल्यातल्या चांगल्या क्रेडिट कार्ड्सचे पर्यायही सहज उपलब्ध होतात. मग प्रश्न येतो की हा स्कोअर नक्की ठरवतात कसा? यामागे काही महत्त्वाचे घटक आहेत. चला ते समजून घेऊया. कारण एकदा का हे गणित कळलं की मग स्कोअर सुधारण्यासाठी योग्य पावलं उचलणं सोपं जातं. आता इथे बघा, सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे प्रत्येक भागाला दिलेलं वजन. तुमच्या लगेच लक्षात येईल की पेमेंट हिस्ट्री म्हणजेच कर्जाचे हप्ते वेळेवर भरण्याचा इतिहास हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. एकूण स्कोअरमध्ये तब्बल 35% वाटा याचा आहे. म्हणजेच वेळेवर हप्ते भरणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. चला आता हे पाचही घटक जरा सोप्या भाषेत समजून घेऊ. पहिलं, पेमेंट वेळेवर करणं हे सर्वात महत्त्वाचं. दुसरं, क्रेडिट युटिलायझेशन म्हणजे तुम्हाला मिळालेल्या लिमिटपैकी किती वापरता हे नेहमी 30%पेक्षा कमी ठेवा. तिसरं, तुमचं क्रेडिट खातं जितकं जुनं असेल तितकं चांगलं. चौथं, क्रेडिट मिक्स म्हणजे होम लोनसारखी सुरक्षित आणि क्रेडिट कार्डसारखी असुरक्षित कर्ज यांचं योग्य संतुलन असावं. आणि हो, शेवटचं म्हणजे कमी वेळात अनेक कर्जांसाठी अर्ज करणं टाळा, कारण यामुळे आपण कर्जासाठी हपापलेलं दिसतो आणि त्याचा स्कोअरवर वाईट परिणाम होतो. बरं मग हे स्कोअर्स नक्की कॅल्क्युलेट कोण करतं? भारतात अशा काही खास संस्था आहेत ज्यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी क्रेडिट माहिती गोळा करून हे स्कोअर्स मोजण्याची परवानगी दिलेली आहे. चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. भारतात मुख्यत्वे 4 क्रेडिट ब्युरो काम करतात. पण तुम्ही बघू शकता की यातल्या या ट्रान्स युनियन सिबिल हे नाव आपण सगळ्यात जास्त ऐकतो. याचं कारण म्हणजे बहुतेक बँका आणि फायनान्स कंपन्या याच स्कोअरवर जास्त विश्वास ठेवतात. बाकी सगळ्यांची स्कोअर रेंज साधारणपणे 300 ते 900च्या दरम्यानच असते. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो अनेकांना गोंधळात टाकतो. क्रेडिट स्कोअर हा एक सामान्य शब्द आहे, तर सिबिल स्कोअर हा ट्रान्स युनियन सिबिल या कंपनीने दिलेला एक ब्रँडेड स्कोअर आहे. हे अगदी असं आहे की प्रत्येक कार एक वाहन असतं, पण प्रत्येक वाहन कार नसतं, बरोबर? तसंच काहीसं आहे. आत्तापर्यंत आपण चांगल्या गोष्टींबद्दल बोललो, पण जर काही चुकलं तर, म्हणजे वेळेवर हप्ते भरले गेले नाहीत तर काय होतं, त्याचा आपल्या रिपोर्टवर काय परिणाम होतो आणि त्या नोंदींचा अर्थ काय ते पाहूया. यातला फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. सेटलमेंट म्हणजे आपण बँकेशी बोलणी करून थकबाकीपेक्षा कमी रक्कम भरून खातं बंद करतो. पण राईट ऑफचा अर्थ कर्ज माफ झालं असा अजिबात होत नाही. बँक फक्त ते कर्ज तिच्या वही खात्यातून तोटा म्हणून बाजूला काढते, पण कायदेशीररित्या ते पैसे आपल्याला द्यावेच लागतात. आणि हा आलेख बघा, यावरून परिणामाची तीव्रता लगेच लक्षात येईल. दोन्ही गोष्टी वाईटच आहेत, पण सेटलमेंटमुळे स्कोअरला मोठा धक्का बसतो, तर राईट ऑफमुळे तो अक्षरशः कोसळतो. आणि सगळ्यात गंभीर गोष्ट काय आहे माहीत आहे? या चुकांची सावली आपल्या रिपोर्टवर तब्बल 7 वर्षांपर्यंत राहते. 7 वर्ष! विचार करा, एवढ्या मोठ्या काळासाठी कर्ज मिळवणं किती कठीण होऊ शकतं. आतापर्यंत आपण समस्या पाहिल्या, पण घाबरून जाण्याचं कारण नाही. प्रत्येक समस्येवर उपाय असतो. चला
आता बघूया की आपला स्कोर कसा सुधारायचा आणि आर्थिक आरोग्य पुन्हा रुळावर कसं आणायचं. चांगला स्कोर तयार करण्यासाठी आणि टिकावून ठेवण्यासाठी ह्या 6 सोप्या सवयी खूप महत्त्वाच्या आहेत. वेळेवर पेमेंट, 30% कमी क्रेडिट वापर, सुरक्षित आणि असुरक्षित कर्जांचा योग्य ताळमेळ ठेवणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या क्रेडिट रिपोर्टवर नियमित लक्ष ठेवून काही चुका असल्यास त्या लगेच दुरुस्त करणे. समजा दुर्दैवाने रिपोर्टवर रिटन ऑफ अशी गंभीर नोंद असेल तर? तरीही मार्ग आहे. सगळ्यात आधी बँकेशी संपर्क साधा, थकबाकी पूर्णपणे भरा, त्यांच्याकडून नो ड्यूज सर्टिफिकेट म्हणजेच NDC घ्या आणि त्यांनी सिबिलमध्ये तसा बदल केला आहे की नाही याची खात्री करा. एक खूप छान वाक्य आहे. आर्थिक बाबतीतही हे अगदी तसंच लागू होतं. आयुष्यात चुका होतात, पण त्या चुकांमधून सावरून, त्या सुधारून पुन्हा आर्थिक शिस्त लावणे हे अधिक महत्त्वाचं आहे. शेवटी आपला सिबिल स्कोअर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या आर्थिक निर्णयांची, आपल्या प्रवासाची एक गोष्ट आहे. आणि त्या गोष्टीचं पुढचं पान काय असेल हे लिहिणारे लेखक आपण स्वतःच असतो.